24 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता अकोल्यावरून पिंजर मार्गे कारंजा लाड जाणाऱ्या जवळपास 50 प्रवाशांनी भरलेल्या महामंडळाच्या बसला आग लागल्यासारखा प्रकार लक्षात येताच बसमधील प्रवाशी प्रचंड घाबरून प्रवाशात एकच धांदल उडाली। जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून खाली उतरण्याच्या नादात अनेक प्रवाशांना दुखापत झाली। चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवून बसमधील उर्वरित प्रवासी सगळे सुखरूप खाली उतरले। या 2 प्रवासी ऑपरेशन करून उपचार करून याच बसने घरी परत जात होते, तर काही शाळकरी मुली व काही वयोवृद्ध प्रवासी प्रवास करीत होते। रात्री पाऊस असल्यानं पर्यायी वाहने नसल्यानं संकटात सापडलेल्या प्रवाशांच्या मदतीला मानव सेवा, सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, सहकारी मयूर सळेदार, अंकुश सदाफळे, हर्षल वानखडे हे आपल्या मल्टीपर्पज सर्च रेस्क्यू व रुग्णवाहिकासह घटनास्थळावर मदतीला धावून आले। यावेळेस 2 रुग्णांसह 10 ते 15 प्रवाशांना विनामूल्य त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचून दिले। खरी मानव सेवा, जीवनरक्षक सेवा काय असते, या घटनेतून पथकाचा हा मानवता धर्म रात्री प्रवाशांनी व वाहन चालकांनी यावेळी अनुभवला। बसचे चालक व प्रवाशांनी या पथकाचे मनापासून आभार मानले। संजय उमक, जनमत लाईव्ह, अकोला।